सर्वांना जय श्रीराम। आज एका महत्त्वाच्या टॉपिकवर थोडीशी चर्चा करायची आपल्याला। तुम्ही जेव्हा पण जिम लावता किंवा जिम लावायचा विचार करता, त्यानंतर तुमचा गोल काय हे तुम्हाला माहिती आहे का? किंवा तुम्ही गोल तुमचा निश्चित करून किंवा ठरवून तुम्ही जिम लावताय का? तर ह्या विषयावर थोडंसं बोलायचं आपल्याला आज। बऱ्याच वेळा मी बघितलं जिममध्ये पोरांचं की आल्यानंतर इन्क्वायरीला जिम वगैरे बघतात, सगळं झालं, जिम आवडती, जिम जॉईन करतात। तर त्यांना थोडं जिम जॉईन केल्यानंतर त्यांना सांगितलं डाएटबद्दल थोडी माहिती आपण सांगतो की डाएट पॅकेज घ्या किंवा तुम्ही डाएट करता का किंवा काय नाही का। तर ते म्हणतात नाही आम्हाला डाएट वगैरे काय करायचं नाही आहे, नाही का, आम्हाला फिट राहायचं आहे, नाही का। नक्की फिट म्हणजे काय, नाही का, की हे पण त्यांना माहीत नसतं की फिटनेसचा अर्थ काय आहे, की आपण येतोय जिमला की नक्की तुमचा गोल काय। आता बऱ्याच जणांचा गोल वेगवेगळा असतो की कोणाला फक्त फिटनेस, कोणाला आपला जो हार्ट नाही का, की दम लागत असतो आपल्याला, जिना जरी चढला तरी दम लागत असतो, तर तो बाबा दम लागतो त्यामुळे डॉक्टर सांगतात म्हणून बाबा जिम लाव, तो जिम लावतो, नाही का। त्याला डाएटबद्दल काय माहीत नसतं, ठीक आहे। दुसरा एक व्यक्ती होतो त्याला फक्त मसल्स बनवायचे असतात, ठीक आहे, त्याला डाएटबद्दल काय माहीत नसतं। तिसरा व्यक्ती येतो त्याला फक्त अप्पर बॉडी बनवायची असते, त्याला लेगची काही देणं घेणं नसतं, नाही का। लेगच्या दिवशी नेहमी तो धांड्या मारतो, तर त्याला फिटनेस आणि बॉडी बिल्डिंग करायची आहे, ठीक आहे। ज्याची लेग नाही त्याला पण बॉडी बिल्डिंग करायची आहे किंवा काय, नाही का, XYZ। तर प्रत्येकाचा गोल किंवा काय असतो काय माहीत नाही, ते काय ठरवतच नाही का। पण कधी पण जिम जॉईन करताना किंवा जिम जॉईन करण्याच्या अगोदर तुम्ही तुमचा गोल फिक्स करणं, ठरवणं खूप गरजेचं आहे। कारण का, त्याची अडचण तुम्हाला पुढे येते। आता कशी येते ते तुम्हाला सांगतो। समजा तुम्ही बॉडी बिल्डिंग किंवा तुम्हाला मसल चांगले डेव्हलप करायचे, तुम्हाला वेट गेन करायचे, नाही का, XYZ। जेव्हा तुम्ही एखादा गोल निश्चित करता, आता समजा बॉडी बिल्डिंग करायची तुम्हाला, ठीक आहे। आता बॉडी बिल्डिंगला तर बराच वेळ लागतो, तर काय 6 महिने 2 महिन्याचा खेळ नाही आहे बॉडी बिल्डिंगचा। तो कमीत कमी तुम्हाला वर्षानुवर्ष घासायला लागते। ॲटलिस्ट 3 वर्ष तुम्हाला नॉनस्टॉप प्लस डाएट आणि वर्कआउट हे तुम्हाला कम्प्लीट करायला लागतं, नाही का। 3 वर्ष एक पण दांडी नाही, पूर्ण डिसिप्लिनने तुम्हाला वर्कआउट करायला लागतो, तेव्हा ते बॉडी बिल्डिंग नंतर तुम्ही त्याच्यामध्ये उतरू शकता, ठीक आहे। तर हे पोरांना माहीत नाही, ठीक आहे। दुसरी गोष्ट, त्यांना काय वाटतं की स्टिरॉइड घेतलं किंवा क्रिएटिन घेतलं किंवा जर कुठल्या पण जिममध्ये सप्लिमेंट घेतल्या, तर त्यामध्ये लगेच त्यांना वाटतं की आपल्याला लगेच रिझल्ट भेटणार 2 महिन्यात 3 महिन्यात। तर जिम ही गोष्ट 2-3 महिन्याची गोष्ट नाही आहे, नाही का, की तुम्ही आले महिन्याभरात तुमचा लगेच बायसेप समजा 10चा होता लगेच 14 झाला, असं कधीच कोणत्या व्यक्तीसंग आणि होत नाही। आणि जर होत असेल आणि कोण तुम्हाला सांगत असेल तर त्याच्यासारखा मूर्ख तोच, ठीक आहे, असं कधीच होत नाही। रिझल्ट म्हणजे काय की आता तुम्ही आले, आता 99% पोरं मी जिममध्ये बघतो, माझ्या जिममध्ये, की त्यांना बॉडी बनवायची, बॉडी बिल्डिंग नाही करायचे, ठीक आहे। पण बॉडी बिल्डिंग नाही करायचं, पण ते सेट तर असे मारत असतात की बॉडी बिल्डिंगच्या वर, नाही का, की यूट्यूबला बघतात एखादा बॉडी बिल्डर चांगलं त्याला एक सेट सांगत असतो, त्यांचं चुकीचं नसतं सांगण्याचं इंटेन्शन, आलं लक्षात। पण ह्याला काय करायचं ह्याला माहीत नाही, तो सेट मारत बसतो किंवा रेपिटेशन काउंट वाढवत बसतो, त्याला गरज नसताना तो वर्कआउट करतो। ट्रेनर सांगतो जिममध्ये त्याचं ऐकत नाही, ट्रेनरला ते मूर्ख समजतात, त्यांचे जे गुरु आहेत जिममध्ये त्यांना मूर्ख समजतात आणि यूट्यूबचं नॉलेज घेतात। जो तुमच्या जवळ आहे, जो तुमचा रात्रंदिवस ट्रेनिंग घेतोय, त्याचं तो न ऐकता तो काय करतो, यूट्यूब, इंस्टाग्राम वगैरे कुठेतरी बघतो, मारतो। बरं, सेट तो चुकीचा आहे असं मी बोलत नाहीये, पण हा मारत ह्याला काय करायचंय हे माहीत नसतं। समजा याला आता बॉडी बिल्डिंग करायचे नाही आणि बॉडी बिल्डिंगचे जो सेट आहेत, नाही का, ॲडव्हान्स लेवलचे, तो या वर्कआउटमध्ये तो मारत असतो, नाही का। तर ते तसं नाही केलं पाहिजे त्यांनी, ठीक आहे। त्यामुळं काय होतं की आता त्यासाठी बरं तो सेट जरी मारला तर त्याला डाएट गरजेचं आहे। ह्याला विचारलं आपण डाएट वगैरे करतो का तू, तर डाएट पण काय करत नाही, ठीक आहे। डाएट काय याचा असतो, सर मी सकाळी एखादा अंड खातो, 1 चपाती खातो, ठीक आहे, दुपारी काहीतरी वडापाव वगैरे नाश्ता करतो, ठीक आहे,
माझं कामामुळे मला डाएट करणं जमतच नाही, ठीक आहे. अरे तो तुझा प्रॉब्लेम आहे ना, तुला जमत नाही, आलं लक्षात. तो तुझ्या बॉडीचा प्रॉब्लेम नाही आहे, तो तुझा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. बॉडीला तर पाहिजे ना, बॉडीचं तू झीज केली हो जिममध्ये येऊन, आलं लक्षात. वर्कआउटचा एवढा स्ट्रेंथने तू म्हणजे चांगला केलाय, ठीक आहे. तुझ्या मते तू चांगला केलाय, पण त्याचं जेवढं घर्षण झालं तर त्या बॉडीला तेवढं डाएट देणं गरजेचं आहे ना, न्यूट्रिशन देणं गरजेचं आहे की नाही. तर न्यूट्रिशन काय आहे, तुम्हाला प्रोटीन चांगलं पाहिजे, आलं लक्षात. बरं, प्रोटीन फक्त डब्यांमध्ये नाही आहे, नॅचरल प्रोटीन तुमचे पनीरमध्ये आहे, आलं लक्षात. चिकनमध्ये, अंडीमध्ये आहे, फिशमध्ये आहे. परत तुमचे जे ड्राय फिश आहेत त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन आहे, सोयाबीन आहे, सगळ्यात भारी मिल्क आहे, आलं लक्षात. बऱ्याच लेडीजला बघितलं तर ते आवडत नाही, मिल्क पिलं की त्यांना मळमळतं, ठीक आहे. तर तसं नाही झालं पाहिजे. तर हे भरपूर स्रोत आहेत, पण हे घेत नाही की यांना टाईम नाही आहे. तर टाईम नाही, तो आपली मेंटॅलिटी झाली ती की तुम्हाला टाईम नाही आहे तर डाएट करायला वेळ नाही, मग रिझल्ट कसा भेटणार. तुम्ही सरळ सरळ त्या जिमला किंवा त्या ट्रेनरला किंवा XYZ गोष्टीला दोष देऊन नाही का रिकामे होता. कालांतराने काय होतं, तुमचे मसल म्हणजे घासून घासून घर्षण होऊन स्ट्रेच होऊन काय होतं, डाएट न केल्यामुळे मुळं त्याला इजा होणार, जखम होती आणि रिकव्हरी न झाल्यामुळं तुम्ही आजारी पडता, ॲडमिट होण्याची शक्यता जास्त असते. याच्यामध्ये बरेचसे विटॅमिन B12 वगैरे कमी होतात, त्याच्यामध्ये ॲडमिट होतात नाही का ते. आणि मग डॉक्टरला सांगितलं यांनी की मी जिम जॉईन केली, असं झालं तसं केलं नाही का. मग त्याची मग ती कारणं वेगवेगळी निघतात. मग ते स्वतःवर ब्लेम न करता जिमवर किंवा मग अदर गोष्टींवर ब्लेम करतात. म्हणजे स्वतःची जी चूक आहे ती ॲक्सेप्ट करत नाही. त्यांना फक्त महत्त्वाचं 2 पैसे भरले, वर्कआउट करणं गरजेचं आहे, डाएट करणं गरजेचं नाही. ठीक आहे, काही जणांना कळतं पण डाएट महत्त्वाचं, पण टाईम नाही. मग तुम्ही नाही का, मग ती गोष्ट न केलेली चांगली. आणि जर तुम्हाला करायचीच आहे तर कमीत कमी, अरे बरं, डाएट म्हणजे वेगळं काही नसतं, ठीक आहे. वेगळं म्हणजे काय, तुम्ही जे खाताय सकाळी तर तुम्ही नाश्ता कंपल्सरी करता, ठीक आहे. दुपारी तुम्ही जरी जॉबला असाल तर बरेचसे लोक बघतो रस्त्यावर की ते हातगाडीवर किंवा काय पोहेच्या गाडीवर वगैरे गर्दी करतात, इडली वगैरे रेडीमेड भेटते तिथं गर्दी करतात नाही का. त्यापेक्षा तुम्ही स्प्राउट्स घ्या सकाळी, ठीक आहे. डाएट करू जमू शकतो आपल्याला, पण आपण ते करत नाही, ठीक आहे. आपल्याला कळत आहे की हे जमू शकतं, तरी पण आपण करत नाही, ठीक आहे. पण त्यासाठी आता सकाळी तुम्ही नाश्ता कंपल्सरी करता, दुपारी जेवण कंपल्सरी करताय, संध्याकाळी नाश्ता काहीतरी चहा कॉफी कुठेतरी सिगरेट ओढायला जातात, ठीक आहे. रात्री तुम्ही काहीतरी कारण काढून मित्रांसंग बैठक बसून दारू पिता किंवा काहीतरी, ठीक आहे. नाही दारूता ड्रिंक जरी नसन करत तर कमीत कमी जेवता तरी. बरं, वेगळं काय करायचं, या 4 टायमिंगला तुम्हाला खायचंय. बरं, काय खायचंय की जे ज्याच्यात चांगले न्यूट्रिशन आहेत, जे प्रोटीनयुक्त गोष्टी आहेत, विटॅमिन्स आहेत, कार्ब्स आहेत, चांगल्या क्वालिटीचं फॅट आहे, आला लक्षात. ह्या गोष्टी खायच्यात तुम्हाला, ठीक आहे. पण ते तुम्ही न करता तुम्ही नाही का फक्त वर्कआउट करताय आणि स्वतःचं नुकसान करताय. आता वर्कआउट कसं चुकीचं करताय, ज्याचं बॉडी बिल्डिंगला आलाय तो बॉडी बिल्डिंगचा वर्कआउट करणार प्रॉपर, आला लक्षात. तो ऑलरेडी त्याने 2-3 वर्ष 4 वर्ष त्याच्यात घासलेली असते, चांगला वर्कआउट त्याचा स्ट्रॉंग असतो, त्याचं नॅचरली स्ट्रक्चर चांगलं असतं तेव्हा तो बॉडी बिल्डिंगला हळूहळू स्टेप बाय स्टेप जातं, ठीक आहे. काही येतात फिटनेससाठी, ठीक आहे. फिटनेस म्हणजे काय की आतून आणि बाहेरून शरीराच्या दोन्ही साईडनी माणूस फिट पाहिजे, त्याचा अर्थ त्याला फिट म्हणतात. आतून म्हणजे कसं, तुमचं जे हार्ट, जे हृदय, ठीक आहे, जिना चढला तुम्हाला दम लागतोय, फिट नाही आहे तुम्ही, ठीक आहे. म्हणजे फिट कसं होणार की तुमचं कार्डिओ चांगलं पाहिजे. कार्डिओ म्हणजे तुमचं सायकलिंग, स्विमिंग वगैरे अदर गोष्टी आहेत ज्या नॉनस्टॉप होतात 3 मिनिटाच्या पुढं, तर त्या तुमच्या चांगल्या पाहिजेत. तर त्यांनी तुमचं हृदय चांगलं होणार आहे, त्याचा स्टॅमिना चांगला वाढतो. आणि बाहेरून म्हणजे काय, फिटनेस की मसल जास्त डेव्हलप पण नाही आणि कमी पण नाही, आलं लक्षात. एक नॉर्मल. आता ते डाएटवर डिपेंडेंट, तुमचा वर्कआउट कसा आहे त्याच्यावर डिपेंड आहे तुमचं, ठीक आहे. तर जेव्हा आपण जिम लावताना, आता फिटनेस आहे, फिटनेस करताना तुम्ही ट्रेनर संग बोलून घ्या की बाबा मला फिटनेसच करायचं आहे. बरं, फिटनेस कुठल्या टाईपचं पाहिजे त्या टाईपचा तो वर्कआउट देणार तुम्हाला, ठीक आहे. हे सर वर्कआउट देणार तुम्हाला, प्लस तुम्हाला डाएट पण सजेस्ट करणार. तो डाएट घ्या त्यांच्याकडनं व्यवस्थित प्रॉपर, ठीक आहे. तो डाएट प्लस तुमचं वर्कआउट हे दोन्ही केल्यामुळं फिटनेस चांगलं होणार, मसलमध्ये चांगली स्ट्रेंथ येणार, ठीक आहे. आणि स्टॅमिना तुमचा चांगला वाढणार, ह्याला फिटनेस म्हणतात. तिसरा क्रायटेरिया जे थोडे वयस्कर लोक असतात किंवा काय, आता त्यांना मसलची एवढं काय देणं घेणं एवढं नसतं, पण मसल स्ट्रॉंग नसेल तर त्यांना बॅक पेन, गुडघ्याचे पेन नाही का, नी पेन,
परत बाकीचे असे सांधे काही ना काही आजार होत राहतात. मग त्यांनी कसं वर्कआउट करायचं आहे की नॉर्मल वर्कआउट जिममध्ये की एक 2.5 किलो 5 किलो लाईट वेट नाही का, एक मुवमेंट फक्त मसलला द्यायची. जर तुम्ही ती मुवमेंट जर दिली नाही मसलला, ठीक आहे, वयस्कर जरी असले किंवा नाही का, वयस्कर म्हणजे 40 50 45 55 नाही का गट म्हणतो की आता आमचं वय झालं, आम्हाला काय वर्कआउटची गरज आहे, ठीक आहे. तर वर्कआउट जर तुम्ही नाही केला तर तुमचे बोन्स नाही का आणि मसलची पॉवर आणि मसलची जी स्ट्रेंथ आहे ती कमी होऊन, ठीक आहे. हाड आता बघितले असेल बऱ्याच जणांच्या घरात किंवा इकडं आजूबाजूला की त्यांचे फक्त हाडच दिसतात नाही का, मसल असतात पण ते फॅट जास्त असतात नाही का, पण ते मसल प्रॉपर दिसत नाही. तर त्याचं कारण आहे की तुम्ही मस्क्युलर वर्कआउट करत नाही, ठीक आहे. त्याची मसल जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर ताण देत नाही तोपर्यंत मसल डेव्हलप होत नाही आणि त्याची स्ट्रेंथ चांगली वाढणार नाही. तर मसलची स्ट्रेंथ जर चांगली असेल तर तुम्हाला शरीरामध्ये कोणत्याही जॉईंटला जास्त पेन किंवा त्या कालावधीमध्ये तुम्हाला होणार नाही आहे त्रास, ठीक आहे. तर तुम्हाला मस्क्युलर वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. तर असंच बरेचसे नाही का. तर महत्त्वाचं म्हणजे मला सांगायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये की प्रॉपर सरांकडनं गायडन्स घ्या तुमच्या जिमच्या, की तुम्हाला करायचं आहे काय ते ठरवा, ठीक आहे. आता त्या व्यतिरिक्त पण बघतो मी जिममध्ये की नुसतेच सेट, तर बायसेपचे मोजून आता बायसेप हा छोटा मसल आहे साधन सोपं, मग सगळ्यांचा आवडीचा आहे. आवडीचा काय, कारण टी शर्ट घातलं की तो दिसतो मोठा, ठीक आहे, आवडीचा आहे त्याच्यामध्ये वाद नाही आहे. पण तुम्ही त्याचा वर्कआउट किती करायचं हे पण लिमिट आहे. आता सेट जिममध्ये आता बरेचसे सेट आहेत, मशीन्स भरपूर अवेलेबल वगैरे, म्हणजे याचा अर्थ असं नाही की सगळ्या मशीन्स मारायच्या तुम्हाला. बायसेपला तो छोटा मसल असल्यामुळं त्याला ब्रेक व्हायचा टायमिंग आणि त्याचा स्ट्रेच व्हायचा टायमिंग पण कमी आलं लक्षात बाकीच्या मसलच्या मानाने, ठीक आहे. प्रत्येक मसलचा टायमिंग वगैरे सगळं वेगवेगळं आहे. आता बायसेपचा घेतला तर तुम्ही आता बरेचसे अल्टरनेट डंबल्स मारतात, हॅमर मारतात, प्लस प्रीचर कर्ल मारतात, अदर अजून एक 4-5 सेट मारतात नाही का. एवढे सेट मारायची गरज नाही आहे, पण एक नेमके 3-4 जरी सेट मारले तुम्ही 4 ते 5 सेट 4 सेट ते 5 सेट तरी खूप झालं. पण त्याच्या व्यतिरिक्त लोक 8-8 10 सेट मारतात. परत कॉन्सन्ट्रेशन अजून घेतात. आता कॉन्सन्ट्रेशन हा कधी यूज होतो जेव्हा पण तुमच्या बॉडीला शार्पनेस आणायचा आहे, म्हणजे त्या मसलला शार्पनेस आणायचा आहे त्या बायसेपला, तेव्हा तो कॉन्सन्ट्रेशन यूज होतो, ठीक आहे. आणि तो कुठं बॉडी बिल्डिंगला वगैरे किंवा ॲडव्हान्स लेवलला तुम्ही करताय, तुमचा ऑलरेडी मसल तो तसा आहे, हा मसल असतो ह्याचा एवढा किंवा ह्याचा हात असतो एवढा आणि हा पण कॉन्सन्ट्रेशन करून मारत असतं का, यूट्यूब पण इकडे तिकडे नॉलेज आहे म्हणून, ठीक आहे. तर हे चुकीचं आहे सगळं. अशा या पद्धतीने तुम्ही वर्कआउट करू नका, अशी कधीच तुमची प्रगती होणार नाही. आणि बरेचसे तुम्ही पण नोटीस करा स्वतः की तुम्ही किती दिवस झाले जिम लावलेली आहे, जॉईन केलेली आहे आणि किती दिवस झालं तुम्ही वर्कआउट करताय आणि मग माझ्या बॉडीवर रिझल्ट काय नाही. मग तुम्ही बाहेरून क्रिएटिन आणताय काय आणताय, जिममध्ये विचारत नाही सरांना, ठीक आहे. आम्ही जर नाही म्हणलो क्रिएटिनला तर तुम्ही बाहेरून आणताय, बाहेरून खाताय नाही का, ठीक आहे. प्रत्येक गोष्ट ती त्या लेवलला ठीक आहे, पण तुम्ही मोस्टली सप्लिमेंटवर जास्त डिपेंड राहता, डाएटवर जास्त राहा. जिम लावताना कधी पण बेसिक तुम्ही पहिलं तुमचं टार्गेट बघा काय करायचं आहे तुम्हाला, त्यानुसार सरांसंग बोलून वर्कआउट प्रोग्राम करून घ्या, डाएट प्लॅन बनवून घ्या सगळ्यात पहिला आणि वर्कआउट प्रोग्राम, ह्या 2 गोष्टी कंपल्सरी पाहिजे आलं लक्षात. त्याच्यानंतर मग तुमची ती ग्रोथ बघा तुमची, जे तुम्हाला आता नॉर्मली ग्रोथ कशी की ॲटलिस्ट तुम्हाला बघितलं आता तो वेट गेनिंगवाला असेल तर त्याला ॲटलिस्ट नाही का, जर प्रॉपर जर डाएट केला तुम्ही, वर्कआउट प्रॉपर केला तर त्याला 3 महिन्यात ते 4 महिने नाही का, समोरचा असा माणूस म्हणणार बघून की अरे हा तू जिम लावली बाबा नाही का, की त्याला बघितल्यावर लगेच कळलं की एवढं स्ट्रक्चर त्याचं बदलतं, एवढा तर अनुभव मला आहे नाही का, की 6 महिने 2-2 वर्ष काय लागत नाही, ते तुमच्या चुकीमुळे ते लागतात ते आलं लक्षात. आता कधी कधी काय होतं की तुम्ही जॉईन केली जिम, तुमच्या मनाने डाएट करताय, सगळं करताय नाही का, डाएट तर करत नसतो मला माहिती आहे तुम्ही काय करता डाएट, पण जेव्हा पण जिम लावता महिन्याभरात तुम्हाला फील येतं. फील काय येतं, थोडा बायसेप मारलं, थोडं पंप होतं, ते तुम्हाला वाटतं, समोरच्याला वाटत नाही. तू महिना जा, 2 महिना झालं, 3 महिने झालं, 6 महिने झाले तरी तू तसाच दिसतोय, एवढा काही फरक नाही. 4-5 किलो वाढलं म्हणजे खूप मोठा रिझल्ट नाही आहे, पण ते मसल तेवढे स्ट्रॉंग झाले पाहिजे, ते महत्त्वाचं आहे आलं लक्षात. तर मसल कधी स्ट्रॉंग होणार तर प्रोटीन इंटेक चांगला असेल तरच होणार तुमचा. तर ते न झाल्यामुळं काय होतं, काही कालांतराने तुम्हीच वैतागताय, अरे काय इतके दिवस जिम करून आपण नाही का एवढा म्हणजे रिझल्टच भेटत नाही आपल्याला नाही का. मग तिथं तरी तुम्हाला कळायला पाहिजे की आपण कुठेतरी चुकतोय, ठीक आहे. मग कालांतराने तुम्ही काय करता, ते चूक पण न लक्षात घेता तुम्ही काय करता, अरे बॉडीच होत नाही नाही का, जाऊन दे
मग कंटाळा करता, काहीतरी कारण निघतं, जिम सोडता, परत 2-3 वर्षांनी जागे होता मला जिम करायची, नाही का. या चुकांमुळं तुमचं हे होत नाही का. आणि ह्याच अपोजिट जर विचार केला, म्हणजे व्यतिरिक्त विचार केला, हे जर तुम्ही सरांचं चांगलं गायडन्स घेतलं जिममध्ये, जे आपण जिममध्ये आहात तिथं जर तुम्ही चांगलं गायडन्स घेतला, आल्यानंतर प्रॉपर तुमचा डाएट प्लॅन, ठीक आहे, आणि वर्कआउट प्लॅन जर चांगला बनवून घेतला तुमच्या गोलनुसार, आणि ते जर प्रॉपर पद्धतशीर फॉलोअप केला, तर तुम्हाला कमी कालावधीमध्ये चांगला रिझल्ट भेटतो. मला लक्षात, अपेक्षापेक्षा चांगला रिझल्ट भेटतो. त्यामुळं काय होतं, प्लस पॉईंट हा की तुम्ही तर मोटिवेट होता, ठीक आहे, पण तुम्हाला बघून 4 जण अजून मोटिवेट होतात. अरे आता तर जिम लावली यांनी महिना, 2 महिने, 3 महिने चांगला रिझल्ट भेटायला लागला याला, नाही का रिझल्ट भेटतो? कारण तो डाएट प्रोग्राम चांगला करतोय, चांगला वर्कआउट फॉलो करतोय, जिममध्ये टाइमपास करत नाही, आलं लक्षात. तर त्यामुळे तुझा रिझल्ट चांगला भेटतो. तर त्यामुळे तुम्ही मोटिवेट झाल्यामुळं काय होतं की ज्या सरांनी तुम्हाला डाएट प्रोग्राम दिला आहे, ठीक आहे, ज्या सरांनी तुम्हाला गायडन्स चांगलं केले, ते सर तुमच्या डबल मोटिवेट होत असतात. आला लक्षात. अरे नाही का, इतकं आलाय पण ज्याला रिझल्ट भेटला याला, नाही का, की ते नुसतं पैशासाठी तुमच्या बसलेले नाही जिममध्ये, तर तुम्हाला रिझल्ट भेटला तर त्यांना जास्त आनंद होणार आहे. जसं तुमच्या आईवडिलांना घरी तुम्हाला चांगले मार्क पडल्यानंतर आनंद होतो, तसंच त्या सरांना पण आनंद चांगला होणार आहे. आलं लक्षात. ते एवढा जीवाच्या आकांताने ओरडून सांगत असतात तुम्हाला, पण ते तुम्हाला वाटतं की दरवेळेस नाही का, काय हे काय सांगतात नाही का आपल्याला, तर ते याचं कारण. मग त्यामुळे मोटिवेट झाल्यामुळं काय होतं, तुम्ही तुमचं जिमला यायचं जे प्रमाण आहे ते अगोदरपेक्षा पहिलं कधी दर सोड व्हायचं ते नाही होत, ठीक आहे. रेग्युलर येता, मसलची ग्रोथ चांगली होती, आणि मेन म्हणजे तुम्ही व्यसनांपासून लांब राहता. जर तुमचा डाएट प्रोग्राम जर एखादा खरंच वर्कआउट आणि डाएट प्रोग्राम चांगला फॉलो करत असेल तर तो 100% व्यसनांपासून लांब राहू शकतो, नाही का. व्यसन जरी सोडायचं असेल तर सगळ्यात भारी पर्याय जिम, मस्क्युलर वर्कआउट. कारण का, दिवसभर आपण नुसतं आपल्या डोक्यात येत असतं, अरे आज बॅग मारली, नाही का, पंप राहतो तो दिवसभर. आलं लक्षात. डाएट प्रोग्राम जरा सकाळी हे खायचे, दुपारी हे खायचे, संध्याकाळी हे खायचे, रात्री हे खायचे, त्याच्यात तो अडकून जातो ना दिवसभर. आलं लक्षात. त्या डाएट शेड्यूलमध्ये आणि दुसऱ्या दिवशी परत अरे आपल्याला आता चेस्ट मारायची, नाही का. तर तो त्याच्या मेंटली म्हणजे तो एक तर तो जॉबमध्ये, आलं लक्षात, त्याच्या XYZ क्षेत्रात तो असतो, बिझनेसमध्ये वगैरे. त्यानंतर तो आल्यानंतर परत मग जिमकडं, आणि सकाळी उठून आपल्याला हे मारायचे. जिम झाल्यानंतर काय दिवस फ्रेश वाटतं, डाएट प्रोग्राम चांगला फॉलो करतो, मसल चांगली ग्रोथ झाल्यामुळं की नाही का. आणि 4 लोक त्याला चांगले म्हणतात मार्केटमध्ये. जो न जवळ येणारा व्यक्ती पण तो जवळ येऊन म्हणतो, अरे काय तू जिम लावली का, तिथं तुमचे पैसे वसूल आहे ना. आलं लक्षात. तर त्यामुळं काय होतं की तुमचं रेग्युलर राहण्याचं प्रमाण, आणि जरी 2-4 दिवस जरी दांडी झाली, जरा 10-15 दिवस तुम्ही काय कारणाने गेले बाहेर एमर्जन्सी पुढं, तर तुम्हाला फील येतं लगेच, अरे नाही का, म्हणजे बॉडी थोडी कमी व्हायला लागली, किंवा वजन तुमचं उतरायला लागलं, किंवा मसल तुमचे डाऊन व्हायला लागले, आलं लक्षात. तर त्याच्यामध्ये परत तुम्हाला फील येतं, नाही का. आणि बाकीचे तेच जे तुमचं चांगली इज्जत करत होते तेच म्हणतात, अरे जिम सोडली का. मग त्यामुळे तुम्हाला काय वाटतं परत, अरे ठीक आहे, आता जिम लावली पाहिजे, परत मसल लय उतरायला लागले, नाही का, फिलिंग वाईट वाटते, नाही का, थोडं जरा विकनेस पण वाटायला लागलाय, नाही का, तर जिम जॉईन केली पाहिजे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींमुळं कंटिन्यू ठेवा जिम, आणि सरांचं ऐका, आणि आजच सरांकडनं योग्य डाएट प्लॅन प्लस योग्य वर्कआउट प्लॅन, ठीक आहे, सगळं सरांकडनं कन्सल्ट करा आणि व्यवस्थित फॉलो करा, ठीक आहे. आणि डिसाईड करा तुमचा फिटनेस गोल काय, ठीक आहे. जय श्रीराम.